मोठी बातमी सध्या राजकीय वर्तुळातून समोर येते। सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। अजित पवारांचा पिंपरीमध्ये आता हा जनसंवाद पाहायला मिळतोय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जनसंवादाच्या माध्यमातून राष्ट्रवादीची मतदारसंघ बांधणी ही दिसून येते। शासकीय कर्मचाऱ्यांना घेऊन उपमुख्यमंत्री पवार हे पिंपरीमध्ये पोहोचलेले आहेत। तर पिंपरीमध्ये अजित पवार हे जनसंवाद घेत आहेत। यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार हे जनसंवाद घेत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून। अविनाश, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरीत आलेत। राष्ट्रवादीची मतदारसंघ बांधणी पाहायला मिळते। नक्कीच आपल्याला माहिती आहे अवघ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादीने आपली कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहे आणि याचमुळे आता पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी जनसंवाद सभा घेतली आहे। यामध्ये हजारोंच्या संख्येने शहरातील नागरिकांनी गर्दी केलेली आहे। आपल्या समस्या ऑन दी स्पॉट निपटारा व्हावा यासाठी अजितदादांकडे त्यांनी गर्दी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अजितदादांनी ज्या लहान मोठ्या समस्या आहेत त्या अधिकाऱ्यांना बोलून तिथं सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो अजितदादांकडून होणार आहे। तर राज्य शासनाच्या लेवलच्या ज्या काही समस्या असतील त्या पुढे अधिकाऱ्यांना सांगून त्या सोडवण्याचा देखील प्रयत्न होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील आपल्या मोठमोठ्या अपेक्षा घेऊन जे आहे त्या अजितदादांकडे आपले गाऱ्हाणे मांडलेले आहे आणि हे जे आहे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही जनसंवाद अशीच चालू राहणार आहे। आणि त्यामुळे नागरिकांचा जो आहे तो उद्योगनगरीमधून मोठ्या प्रमाणात जो आहे सहभाग या जनसंवाद यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळपासून सुरू झालेली जनसंवाद सभा जी आहे ती अजूनही चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जो सहभाग आहे तो वाढतानाच आपल्याला पाहायला मिळतात। यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय अधिकारी देखील इथे उपस्थित आहे। निश्चित धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या जनसंवादाला सुरुवात झालेली आहे। जनसंवादाच्या माध्यमातून राष्ट्रवादीची ही मतदारसंघ बांधणी सध्या दिसून येते। तर शासकीय कर्मचाऱ्यांना घेऊन स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरीमध्ये पोहोचलेले, त्यांच्याकडून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत।